तुम्ही जर ग्रामपंचायत एरियामधून येत असाल तर तुमच्यासाठी हा खूप महत्वपूर्ण व्हिडिओ आहे. कारण आता मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान यांच्या अंतर्गत दिनांक 13 नोव्हेंबर 2025 ला एक जी आर आलेला आहे. त्यामध्ये आता तुम्ही पाणीपट्टी आणि घरपट्टी हे भरण्यासाठी तुम्हाला 50% सवलत मिळणार आहे. आता ही सवलत कोणाकोणाला मिळणार आहे आणि कोणाला नाही मिळणार आहे, याच्यामध्ये काय अटी आहे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ 2 मिनिटाचा आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. ग्राम विकास व पंचायत राज अभियान विभाग यांच्या अंतर्गत एक जी आर काढलेला आहे. या जी आर मध्ये काय नियम अटी आहे ते तुम्हाला मी या जी आर मध्ये सांगणार आहे. तर सर्वात पहिले राज्यातील सर्व ग्रामपंचायतमधील ज्या निवासी मालमत्ता धारकांनी मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि दिवाबत्ती कर इत्यादी करांच्या सन 2025-26 या चालू वर्षाच्या पूर्ण रकमेसह दिनांक 1 एप्रिल 2025 पूर्वीच्या एकूण थकबाकीची 50% रक्कम मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंमलबजावणीच्या कालावधीत एक रकमी ग्रामपंचायतीकडे जमा केल्यास एकूण मूळ थकबाकीच्या रकमेस 50% सवलत राहील. म्हणजेच सन 2025-26च्या पूर्ण रकमेची जी रक्कम आहे आणि प्लस दिनांक 1 एप्रिल 2025 पूर्वीच्या कराची एकूण थकबाकी मिळून येणाऱ्या ज्या रकमेची 50% रक्कम आहे ते तुम्हाला भरावं लागणार आहे. सदर सवलत केवळ निवासी मालमत्ता धारकासाठी असून औद्योगिक, वाणिज्य व इतर मालमत्तासाठी नाही आहे. म्हणजेच हे जे स्कीम आहे, म्हणजे हे जे ज्यांना सूट देण्यात येत आहे, हे फक्त ग्रामपंचायतमधील जे घरं येतात ग्रामपंचायतच्या आत त्यांनाच हे सूट आहे. जे रेसिडेंटल प्रॉपर्टी होल्डर आहे, म्हणजेच ज्यांचं दुकान वगैरे आहे, म्हणजे कमर्शियल दुकान आहे वगैरे आहे, त्यांना हे जे सवलत आहे त्यांना मिळणार नाही आहे. तर सदर सवलत उक्त नमूद अभियान कालावधीत लागू राहील. म्हणजे जे तुम्हाला दिलेली तारीख आहे, म्हणजे उदाहरणार्थ 31 डिसेंबर 2025 पर्यंत ते दिलेली आहे तुम्हाला, त्याच तारखेच्या अंदर तुम्हाला ही जी रक्कम आहे हे भरावी लागणार आहे. तर मित्रांनो, तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन तुम्ही लवकरात लवकर ह्या संधीचा लाभ घ्या आणि 50% सवलत याप्रमाणे तुम्ही रक्कम भरू शकणार आहे. धन्यवाद.